Ram Krishna Hare Ram Krishna
देखिला सागर योगिया दुर्लभ तोम्या 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 देखिला सागर पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी न पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पाहता पाहता मन न पुरे धनी पाहता पाहता न पुरे धनी देखिला देखिला माज देवाचा देव देखिला देखिला माज देवाचा योगिया दुर्लभ तोम्या देखिला सागर 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 पाहता पाहता मना न पुरे धनी पाहता पाहता मना न पुरे धनी देखिला देखिला माय देवाचा देव देखिला देखिला माय देवाचा देव पाहता पाहता मन न पुरे धनी पाहता पाहता न पुरे धनी हो देखिला देखिला माज देवाचा देव देखिला देखिला माज देवाचा देव चला संदेह माने तुझे पना शीतला संदेह शीतला शीतला संदेह शीतला संदेह
दुर्लभ तुम्या देखिला सजनी बाधा बाधा मना न पुरेदनी देखिला माई देवाचा देव भेटला संध्या निमालेंद्र जीवन आनंद रूपी आनंद विशी देखिली मी त्याशी बाप रखमा देवी वरू खून बांधली कैसे देखिला माई देवांचा देव भेटला संध्या निमाली तुझे पण पांडुरंगा करू प्रथम जगन्निधपानि मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला चंद्रं गंगनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकर दयाळा त्वं सानुग्रहाधो पावन झालो जराजर राजीव नेत्रं प्रविजामि भागं जानुबाहुं पद्मासनस्थं कौपीनयुक्तं बलदण्डमूर्तिं नमामि गङ्गागिरियोगिराजं शुचिः क्षीरहस्यमुदक्षस्वप्रतापि जितेन्द्रियं तं नारङ्गवन्दे सच्चिदानन्दविग्रहम् अखण्डन्दबोधाय शिष्यसन्तापहरिणे सच्चिदानंद रूपाय तस्मै गुरुराम गिरिं नमो नमः धनमूलं गुरुमूर्ति भूयामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुवाक्यमोक्षमूलं गुरुप्रभा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य सदा सत्यं सत्यमेकं परं पदम् वंदे देव उमापतिं सुरगुरु वंदे जगत्कामं वंदे पन्नगभूषणं मृगधरं वंदे पशुनां पतिं विठला योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वंदे हम सच्चिदानंद भेदातीतं सद्गुरुं नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संस्थितं निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप सत म्हणजे सत्य आहे चित म्हणजे प्रकाश रूप रहित आहे आणि आनंद म्हणजे ज्याचा तिन्ही काळामध्ये कधी बाध नाही असा असणारा परम तत्व गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने चालवाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आज आपल्या सप्ताहाचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची ही सेवा सेवे करता घेतलेला अवंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबराया माऊलींचा अभंग आहे सर्वांच्या पाठातील अभंग आहे या काकड्याला गेल्या पुढल्या वर्षी आठवण होती काकड्याच टाइम योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मना न पुरेदनी देखिला देखिला माये देवांचा देव माऊली म्हणतात
देवांचा देव मी पाहिला. कोण आहे तो देवांचा देव? शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. दिसायला जरी भोळा असेल पण भगवान शिव भोळे नाहीये. भोळे न म्हणावा तर आपण परमार्थ केला नसता. ज्याने काळावरती विजय मात केला तो भोळा कसा असू शकतो? तो का म्हणे भोळा जिंकी जाणे गडी गाळा. काळावरती सुद्धा मात ज्याने केलेली आहे भगवान. चंपा षष्ठी उत्सवानिमित्त आपला सप्ताह चालू असतो. खंडोबा महाराज भगवान शिवच आहे. सर्वांना ज्ञात आहे कथा भाग. मने मल्ल मारण्याकरता मल्हारी अवतार भगवंताने धारण केला. म्हणून भगवंताला मल्हारी म्हणतात. हेही सर्वांना ज्ञात आहे. पण तो पाहण्याकरता मौले सांगतात अंतकरणाची दृढता. अंतकरण जर स्वच्छ नसेल, जसं विहिरीमध्ये पाणी आहे पण पाणी जर स्वच्छ नसेल तर तळ दिसत नसतं, तसं अंतकरणाची अवस्था आहे. या अंतकरणामध्ये मल नावाचा दोष आहे, विक्षेप नावाचा दोष आहे आणि आवरण नावाचा दोष आहे. जोपर्यंत मल नावाचा दोष जात नाही तोपर्यंत अंतःकरण शुद्ध कधी होणार नाही. आणि जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा कधी भेटणार नाही. भगवंत आपल्यातच देव आहे. ज्ञान इंद्रियांचा तो विषय नाही. कोणत्या रूपामध्ये येऊन दर्शन देऊन जाईल सांगता पण येत नाही. भगवान परमात्मा चराचरामध्ये व्यापलेला आहे. म्हणून कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतो. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यास रे, सारे तीरथ तेरे अंदर, बाहर किसे तलाश रे, पता नहीं किसी रूप में आकर नारायण मिल जाएगा, निर्मल मन के दर्पण में राम के दर्शन पाएगा. पता नाही कोणत्या रूपामध्ये येऊ शकतो परमात्मा. जरी ज्ञान इंद्रियांचा तो विषय नाही, ज्ञानोबा सांगतात तो योग्यांना सुद्धा दुर्लभ आहे. योग्यांनी वर्णन करावं. कारण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती मौली ज्ञानोबा योगी होते. माऊलींची भाषा आहे परमात्म्याला जाणण्याकरता. परमात्मा हा जाणावा आणि तो जाणण्याकरता अंतःकरण स्वच्छ असावं. योग्या दुर्लभ तो म्या देखिला साजनी. कसा पाहिला तर योगाद्वारे पाहिला. त्याला जाणण्याकरता काही योग मार्ग आहे. भगवंताला जाणण्याकरता काही भक्ती मार्ग आहे. वासुदेवी भगवते गोपींनी जाणलं भक्तीद्वारे. वासुदेवी भगवती भक्ति योग प्रयोजिता जनयत्याशो वैराग्यम ज्ञानम च यद हेतुगम. काही वैराग्य मार्ग आहे, काही ज्ञान मार्ग आहे. आता हे
ज्ञान वैराग्य भक्तीचे दोन पुत्र आहेत. पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य. भक्तीचे दोन पुत्र आहेत, ज्ञान आणि वैराग्य. मग काही ज्ञान मार्गाने गेलेत, काही वैराग्य मार्गाने गेले. भगवंताला पाहण्याकरता काही हिमालयामध्ये जाऊन बसले, अंगावर चिता बसवलं, अंगाला राख लावून बसले. 12 वर्ष त्यात साधना करतायत भगवंताला पाहण्याकरता. तरी भगवंत अजून दिसला नाही महाराज, कारण तो दिसत नाही. ज्ञान इंद्रियांचा तो विषय नाही, त्याकरता अंतर्दृष्टी असावी लागते. म्हणून आपण ज्या ज्या वेळेला मंदिरामध्ये जातो आणि परमात्म्याच्या मूर्ती समोर उभं राहिल्यानंतर दोन्ही हात जोडून आपले ज्ञान इंद्रिय बंद करत असतो. का? डोळ्याने मूर्ती दिसत आहेत ना. डोळ्यांनी जरी दिसत असेल, मूर्तीकडे पाहत नाहीत, तो अंतर्दृष्टीने जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणून डोळे बंद करून भगवंताची आपण प्रार्थना करत असतो. माझे कितीतरी साधना करणारी मंडळी आहे, काही तपाच्या मार्गाने गेली, काही यज्ञ उपासना आहे. यज्ञदान तपः कर्म न त्याज्यं कार्यमेव यज्ञदानं तपस्यैव पावनानि मनुष्याणां. कोणी यज्ञाच्या मार्गाने गेलं, पण यज्ञ उपासना भगवंतापर्यंत जाण्याकरता आहेत, पण ती सोपी नाही आहे. पूर्वी 7,000 हजार वर्ष आमचे ऋषी मुनी यज्ञ उपासना करत असायचे. पण यज्ञ मार्ग सूक्ष्म मार्ग आहे. एखादा जरी मंत्र उच्चारण करत असताना मंत्र चुकला, त्याचा परिणाम वेगळा होत असतो. माऊलींचं प्रमाण आहे. हे जे सूक्ष्म मार्ग, काही दुस्तर मार्ग, यावरती तो गोवराय वर्णन करतो. मोडोनिया
सूक्ष्म मार्ग म्हणजे यज्ञ मार्ग, दुस्तर मार्ग म्हणजे योग मार्ग. गंगागिरी महाराजांनी परमात्म्याला जाणलं ते योगाद्वारे जाणलेलं आहे. कारण गंगागिरी महाराज योगी होते. चांगदेव महाराजांनी परमात्म्याला जाणलं योगाद्वारे जाणलं. ज्ञानोबा रायांनी परमात्म्याला जाणलं ते योगाद्वारे जाणलेलं आहे. असे कितीतरी योगी या विश्वामध्ये होऊन गेले, परंतु सगळे विश्वातले योगी ज्या योग्यांमध्ये रममान होतात असे असणारे योगी ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञानदेवांच्या अंतरे दत्तात्रय योगिया. भगवान दत्त योग्यांचे योगी आहे. अलख निरंजन अलख निरंजन जय गुरुदत्त जय गिरिनारी. अलख निरंजन अलख निरंजन जय गुरुदत्त जय गिरिनारी. आजर आमर गुरु अवतारी. भगवान दत्त गाणगापुरी वस्ती ज्यांची प्रिय औदुंबर चाळीसी भीमा अमरजा संगमाची भक्ती अशी बहुत शिष्यांची वाट दावून या योगाची योगाचा मार्ग धावणारे भगवान दत्तात्रय. मग दत्तात्रयांमध्ये संपूर्ण विश्वातले योगी रममान झाले. योग्यांनी तुम्हा आम्हाला योग मार्ग नाही सांगितला. गंगागिरी महाराज त्या फडामध्ये आपण वावरतोय, कितीक तरी पिढ्या गेल्या, पण गंगागिरी महाराजांनी योग मार्ग आपल्याला का सांगितला नसेल? कारण तो मार्ग कठीण मार्ग आहे. म्हणून हरिनाम जपता भक्त
हरेर नाम हरेर्नामेव केवलम कलौ नास्तेव गतिर्न्यदाः भगवंताच्या नामाने जीवन करणार होतं. भगवंताचे वेद भगवंताच्या नामाने होते सोपा मार्ग. नाम संकीर्तन साधन वै सोपे जडतील पापे जन्मांतरीची पापे जळून जातात भगवंताच्या नामाने. म्हणून भगवंताचं चिंतन हा भगवंतापर्यंत जाण्याचा सोपा मार्ग सांगितला. जरी तो योग्यांनाही दुर्लभ आहे. ज्ञानोबरायांनी संवाद कुणाशी साधला. ज्ञानोबरा कुणाशी संवाद साधत. तो म्या देखील साजनी. कोण आहे ही साजनी. अनेक ठिकाणी साजनी शब्द आलेले आहे. आणि साजनी कोण आहे. रो बाबा सुख झाली हो साजनी. इथही साजनी शब्द आहे. तो म्या देखील साजनी. इथही साजनी शब्द आहे. म्हणजे साजनी म्हणजे बुद्धी आणि बुद्धीशी संवाद ज्ञानोबरायांनी साधला. तो म्या देखील साजनी. बुद्धीला सांगतात मी त्याला पाहिलं, मी त्याला जाणलं. ज्याप्रमाणे फुलामध्ये सुगंध आहे. सुगंध कधी दिसला नाही. फुलामध्ये सुगंध आहे. ज्या हवेवरती आपण जीवन जगतोय ती हवा सुद्धा आपल्याला कधी डोळ्याने आजपर्यंत दिसली नाही. पण ती नाही म्हणता येणार नाही. फुलामध्ये सुगंध आहे, दिसत नाही म्हणता येत नाही. वाईरीत करंडे जरी डोळ्याने दिसत नसेल, विश्वास नसेल तर मी गेले हात घालू पा. असं काही करू नका. पण जरी दिसत नसेल तसा तो परमात्मा जरी डोळ्याने दिसत नसेल तरी माऊली सांगतात मी पाहिला अभंगाचं प्रधान. Yeah.
योग्या दुर्लभ तुम्या देखिला साजनी. योग्यांना दुर्लभ आहे तो मी पाहिलात. त्याला पाहण्याकरता सुद्धा 3 प्रकारचे राग शास्त्रामध्ये सांगितले. ते गुरुवर्य महाराज नेहमी आपल्या काल्याच्या कीर्तनामधून सांगतात. भगवंताला जाणण्याकरता 3 प्रकारचे राग. तुम्हाला येतो राग, तो राग वेगळा. भगवंताला जाणण्याकरता पूर्वानुराग आहे. भगवंताला जाणण्याकरता मिलनानुराग आहे. आणि भेटल्यानंतर सुद्धा सोडून गेले 10 वीरानुराग आहे. का सोडून गेले तो विषय वेगळा आहे. म्हणून सांगणं सुद्धा महत्वाचं असतं कधी कधी. पूर्वानुराग जो कधी ज्ञान इंद्रियाद्वारे दिसतच नाही, पण ज्याला कधी पाहिलंच नाही तरी सुद्धा त्याच्या बरोबर लग्न करण्याची इच्छा निर्माण झाली. भगवंताला रुक्मिणीनं कधी पाहिलं होतं तरी सुद्धा न पाहता पत्र पाठवलं होतं. आता त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं असेल म्हणले, प्रभू बरहा पीरम नडवरवपो कर्णयो कर्णिकार बिव्रदवास कनक कपीशम वैरयन्तं जम्माला रंध्रान विनो अधर सदया पुरयन गोपरंदैः रंध्रारण्यं स्वपद रवनं रागिषदगीत कीर्तिं. तुम्ही फार सुंदर आहात. भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन त्या पत्रामध्ये केलेलं होतं. किती सुंदर आहे. कानामध्ये कनेरीची फुल, गळ्यामध्ये वैजंती माळ, नटासारखा नटलेलं परम तत्व, राजस सुकुमार मदनाचा बोध, सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. रवी म्हणजे भगवान सूर्यनारायण. नारायणापेक्षाही तुम्ही सुंदर आहात, तेजस्वी आहात. बघा ना, कधी पाहिलेलंच नाही. मग पाहिलं नाही तरी सुद्धा भेटण्याची आस्था निर्माण झाली. आता परमात्मा आपण कधी पाहिला का? नाही. तरी असं वाटत की नाही की भगवंताची मला प्राप्ती व्हावा, काही मी उद्धार पावीन, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. माझा केव्हा उद्धार होईल? भगवंताला पाहिलं नाही तरी असतायत मनामध्ये भगवंताचं दर्शन व्हावा. दर्शन दो घनश्याम नाथ मुनि, अखिया प्यासी रे पानी पी कर, पानी पी कर
प्यास बुझाओ नैनन को कैसे समझाऊं आँख में झोली छोड़ो अब तो मन के वासिंदे दर्शन दो नादम रे अखिया प्यासी रे हे मन मंदिर की जोत जगाओ मन मंदिर की जोत जगाओ घट घट वासी रे दर्शन दो घन श्याम नाथ मोरे अखिया प्यासी रे या डोळ्यांना सुद्धा तुला पाण्याची असताना पूर्वानुराग आणि भगवान परमात्मा ज्या वेळेला प्राप्त झाला हा आहे मिलनानुराग आणि भगवंताची भेट झाल्यानंतर भक्तीचा झालेला अहंकार पुन्हा परमात्मा शून्य झाला होता असं कधी कधी काही जी विद्वान मंडळी आहे काही विद्वत्तेचा अंकार असतो काहींना अध्यात्माचा अंकार असतो काहींना परमार्थाचा अंकार असतो काहींना संसाराचा अंकार असतो एका जणाच्या घरी पाहुणे भोजन करण्याकरता आले आणि बाई साहेबांनी सुंदर स्वयंपाक केला स्वयंपाक सुंदरच करतात महिला मंडळ पण सुंदर स्वयंपाक झाला पाहुण्याने प्रशंसा केली काय सुंदर स्वयंपाक केला म्हणले तुम्ही आणि मालक म्हणतो हा तिला काय येतंय मग तू कर मी आहे म्हणून चाललंय ज्या ठिकाणी मी आला त्या ठिकाणी अहंकार आला माणूस बाईसाहेब प्रश्न करतात अहो मी कुठं काय घालते तिच्याजवळ निराकार आहेत पण याच्याजवळ अहंकार आहेत हा संसारातील अहंकार आहे काही अध्यात्मातले अहंकार अध्यात्म विषय वेगळा आहे आणि परमार्थ विषय वेगळा आहे अध्यात्म त्याला प्राप्त करण्याकरता केलेलं अध्ययन मग काही लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात काही नवनाथ ग्रंथाचं पारायण करतात काही दत्त वसे औदुंबरी त्रिशूळ डमरू जटाधारी ब्रह्म विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया अवतार जगदाचा दावाळा त्रिदुष्यचा धरीला वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे न देणं कंठी रुद्राक्ष माळा घालून हातामध्ये औदवरून देवी भक्तांचे क्लेश तयाशी करुणी नमन दिशा मनोहरी उदमन गमनाची त्रैलोक्यावरती गमन करणारे भगवान दत्तात्रय म्हणून काही लोक गुरुचरित्राचं पारायण करतात आणि अशा प्रकारे अध्यात्म विषय वेगळा आहे काहींना असं वाटतं माझ्यासारखं पारायण मीच वाचितो कोणीच वाचित नाही वाटतं असं मी खूप फास्ट वाचतो हा तू फास्ट वाचल्या मागच्या काही येईल का एकदा एका सप्त्यामध्ये पारायण चालू होत आता जे महाराज पारायण वाचायला होते त्यांना काहीतरी काम निघलं मग त्यांनी सांगावं ना कोणता अध्याय चालू आहे काय काय त्यांनी 12वा चालू केला 9वा चालू होता अध्याय 12वा मध्ये
आणि खाली वाचक मंडळी बाबा सापडा ना हो. आता त्यांचं काय दोष आहे? त्यांचा बाबा विश्वास, बाबा काय वाचलंय नाही का. जवळपास घडलेली घटना मग गावात नाव सांगितलं, गाव वादाव पडली गाव आपल्या पंचकृषीतच गाव. तुम्ही अंदाज करा कोणता सुद्धा कधी कधी होत ना. अध्यात्मातील अहंकार, परमार्थातील अहंकार. मग परमात्मा जेव्हा प्राप्त होतो तेव्हाही अहंकार होतो. रावणाला नाही का अहंकार झाला? 33 कोटी देव माझ्या बंदी खाण्यात अहंकार झाला. एकच देव नव्हता, तो म्हणजे देवादिदेव महादेव. गेले महादेवाला आणण्याकरता. नारद मुनीचं ऐकून कोणाचं ऐकावं याचं सुद्धा भान असावं का? नारद मुनीच्या वंशातले लोक अजूनही काही आहे. आग लावून देतात मोकळे तर हे गेले कैलासामध्ये भगवान शिवाला आणण्याकरता. कैलास पर्वत हालायला लागला ना हो. रावण आहेत तो. किती विशेष आहे. भगवंताचे काही भक्त, काही भगवंताला प्राप्त करतात, काही भगवंताला बंदी खाण्यात टाकतात. काय भक्ती आहे. आणि भगवान शिवाचा असा या विश्वात एकही भक्त नाही रावणासारखा. आणि गुरुदेव महाराज नेहमी सांगतात, काहींमधून चांगले गुणही घ्यायचे असतात. एखादा गुण तर प्रत्येकामध्ये असतो. हा गुण त्याला कोण काय करणार? मनुष्य चुकीचा पुतळा आहे. रावण एवढा मोठा विद्वान पण अहंकारासारखा गुण निर्माण झाला. भगवान शिवाने कैलासामध्ये पाय ठेवला महाराज. आणि कैलास पर्वत रावणाचे हात अडकून गेले. प्रार्थना करू लागला, हे शिवशंकर कैलास गे राजा, भूल न जाना, भूल न जाना. हे शिवशंकर कैलास के राजा, भूल न जाना, 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 भूल न जाना. सब कुछ हरे लो मेरा परम मेरे, कभी न जाना. सब कुछ हर लो मेरा परम मेरे, कभी न जाना. एक सहारा तो मेरा सदा शिव, भोजना कोई ठिकाना. ये शिव शंकर, ये शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, 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 भूल न जाना. ये शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, भूल न जाना. सब कुछ हर लो मेरा परम मेरे, मन से
कभी न जाना. त्यावेळेला रावणाने तांडव गायलेले आहेत आणि विनंती केली. महादेव प्रगट झाले. काय पाहिजे म्हणले? आत्मलिंग पाहिजे. आत्मलिंग घेऊन निघाला रावण. सांगण्याचं तात्पर्य एक कथाभाग सर्वांना ज्ञात आहे. गणपतीने अवतार घेतला आणि आत्मलिंगाचं पुढं काय झालं सगळं तुम्हाला माहिती पण हा एवढंच माहिती. तेवढंच बदल नंतर सांगू योगी तेव्हा. आणि अशा प्रकारे रावण अहंकाराने भरला. गुरुचरित्रात सुंदर कथा आली आत्मलिंगाची रावणाची. आणि अशा प्रकारे विद्वत्ता झालेला अहंकार बघा. तुकोबर आहे अहंकाराला विटाळ मानलेला आहे. प्रमाण आहे. एखादा खूप ब्रह्मज्ञानी आहे आणि तो नुसता आपल्याला ज्ञान सांगतोय. जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण पुढं तुम्ही म्हणून घ्या. आणि अशा प्रकारे माऊली सांगतात तैसे खळामुखी न करावे श्रवण. अशा ब्रह्मज्ञानांच्या वाणीमधून कीर्तन श्रवण करणं सुद्धा विष ग्रहण करणं. म्हणून न करावे श्रवण. अहंकारे मन विटाळणे. तुका म्हणे आता निराभास पूर्ण झालो समरस. परमार्थ असा आहे तो समरस व्हावा लागतंय. म्हणून तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तळाकार नित्य शुद्ध. परमार्थ शुद्धी वाचा. शुद्ध असावं शुद्धी वाचा. अशा प्रकारे पूर्वानुराग मिलनानुराग आणि विरहानुराग इथं होतो आपण. हा तिसरा राग विरहानुराग. का विरह झाला? गोपींना परमात्मा सोडून गेले. का विरह झाला? गोपींना असं वाटायचं या विश्वाचा मालक आमच्या सोबत राहतो. प्राप्ती झाली की असंच होत. अनेक वर्ष पकवान शिकायला घातले आळंदीला आणि चांगलं वाजा यायला लागलं आणि मग येड्याने काढलं नाही का. गावात वाजनाला बोलावलं. मी नाही आलो. भजनच होणार नाही. भजनी मंडळ वाटतं कधी कधी असं आहे. हे जास्त दिवस चालत नाही. म्हणून अहंकार नसावा. माऊली सांगतात हे परमात्मा पर्यंत पोहोचण्याचे अनेक मार्ग आहेत. पोहोचलो आपण
कृतार्थ झालं पाहिजे, पुन्हा शून्य नाही झालं पाहिजे. शून्यातून विश्वाकडे वाटचाल असावी जीवनामध्ये. विश्वातून बघा तुम्ही, जी मंडळी शून्यातून विश्वाकडे गेली ना, ती मंडळी पुन्हा शून्यामध्ये आले ना, तरी त्यांना काही वाटत नाही. का? त्यांनी शून्य अनुभवलेला असतो. प्रपंचाची सुद्धा अशीच अवस्था आहे महाराज, की अगोदर शून्य अनुभवावा. ज्याने जीवनात शून्य अनुभवला नाही ना, तुम्ही बघा, हे जे आत्महत्या करणारे लोक आहे ना, हे विश्वातून शून्यात आलेले, शून्यातून विश्वात गेलेले नाहीये. त्यांनी शून्य न अनुभवल्यामुळे यांना त्यातून बाहेर येण्याचे मार्ग दिसत नाही. तर त्यांना एकच मार्ग दिसतो, ती म्हणजे रोगरची बाटली आणि तणनाशक. खरंय. म्हणून वाटचाल ही शून्यातून विश्वाकडे असावी. विश्वामध्ये गेलं ईश्वर स्वरूप होतो आणि पुन्हा शून्यात यायचं. कशा कर? म्हणून परमार्थ हा अहंकाराचा नसावा. भगवंतापर्यंत जाण्याचे अनेक मार्ग माऊली सांगतात. त्या परमात्म्याला मी जाणलं, योगाद्वारे जाणलं. योग या दुर्लभ तो म्या देखील असा जरी, पाहता पाहता मना न पुरे धने. म्हणून मन मंदिर की ज्योत जगावं. मन स्वच्छ ठेवा, अभंगाचं द्वितीय चरण. देखिला देखिला माये देवाचा लवकर कस काही ठोवळक मिळालं. हे असे कसे की जवळजवळ आपल्या कीर्तनात वेळ हा कळत नाही, म्हणजे लवकर निघून जातो. लवकरच गेला पाहिजे, कारण पुढं पंगड
मी तर आता कधी कधी ना काही ठिकाणी असं करत असतो, अर्ध्या तासात ज्ञानेश्वर माऊली करून घेईन. विठोबा रखमाई पण ज्ञानेश्वर माऊली का असं. ज्ञानेश्वर माऊली झाली का पाठीमागं बसेल म्हणतं कीर्तन आवरलं असं लागतं. तिथून पुढं लांब व्हायचं. येऊ माझा पुढं दुसऱ्याला फोन करू सांग आवरलं कीर्तन आता पंक्ती टाईपला. ज्ञानेश्वर माऊली लवकर केले ते फसून जातात. तिथून पुढे 1 तास 1.5 तास लावून जायचं. देखिला माये देवांचा देव भेटला संध्या निमाले तुझे झाली संध्या गेला माझा आत्मा राम रवई प्रगटला. माऊली सांगता देवांचा देव मी पाहिला. माऊलींच्या जवळच आहेत सिद्धेश्वर भगवान. समाधी घेतली आळंदी भवती शोभी सिद्धमधी. समाधी घेतली आळंदी सनमुख पुढे आजन वृक्ष देव येती देते साक्ष. सनमुख पुढे आजन वृक्ष देव येती देते साक्ष. अशा प्रकारे माऊलींची समाधी सुद्धा सिद्धेश्वराजवळ आहे. म्हणून या विश्वातले देवादी देव महादेव संपूर्ण विश्व ज्यांच्यापासून निर्माण झालेलं आहे. मी प्रत्येकाचे विचार भिन्न भिन्न आहेत. अनेक प्रकारच्या उपासना शास्त्रामध्ये कोणी शाक्त उपासक आहेत, कोणी गणपत्य उपासक आहेत. गणपत्य म्हणजे गणपतीचे उपासक. शैव हे आपापसा मधले मतभेद आहे, परंतु परमात्मा एकच आहे. तो देव नटला नाना परी. दिसतंय तसं नाही. जुनी म्हणे ना दिसत तसं नसतं म्हणून असं येते. अनंत रूपे अनंत वेश भगवान परमात्मा मिटी से आनो परे मानो बना. ये सदिव्या जगत का रूप लिया. तुम हमारे हो भोलेनाथ, तुम हमारे हो, तुम हमारे रहोगे ओ मेरे प्रियतम. तुम हमारे हो भोलेनाथ, तुम हमारे हो, तुम हमारे ओ मेरे प्रियतम. तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा. एक दिन कह दो मेरे शिव जी, तू मेरा मैं तेरा. एक दिन कह दो मेरे सदा शिवा, तू मेरा मैं
सब जग छोड़ा तुम संग नाता जोड़ा एक दिन कह दो मेरे शिवा तू मेरा मैं तेरा साथ प्रीत लगा लो मेरे शिवा ओ मेरे भगवान शिव हे विष शिवापासून निर्माण झालेलं आहे. देवीचे भक्त म्हणतात मायेपासून निर्माण झालं, तेही मान्यच करावं लागेल. कारण अंबा दिव्य स्वरूपिणी भगवंताला अगोदर शक्ती निर्माण करावी लागली तेव्हा या जगाची निर्मिती झाली. म्हणून परमात्मा मिट्टी से अनु परमाणु बना हे सदिव्य जगत आरोप लिया सौंदर्य तेरा तू एक म्हणून भगवान शिवाचं एक स्वरूप असंही आहे ज्याला आपण अर्धनारी नटेश्वर म्हणतो. एका बाजूला शक्ती आहे एका बाजूला शिव आहे. शिव आणि शक्ती एकच आहे असं स्वरूप दिसतं ना. म्हणून परमात्मा हर देश में तू हर वेश में तू तेरे नाम अनेक तू एक है हे दृश्य बनाया जिसने पूर्ण दया तो घड़िया गए और तो कोई नहीं बस तो हर मैं दोनों एक ममयो जीवनोपने जीवभूता सनातन मन षष्ठानींद्रियाणी प्रकृती साधिकरिष्यते. प्रत्येकामध्ये मी व्यापलेलो आहे. म्हणून ज्ञानोबराय सांगतात की मी परमात्म्याला चराचरामध्ये पाहिलं अभंगाचं शेवटचं घडं अनंत रूपे अनंत वेदे अनंत वेदे देखिले
ज्ञानेश्वर माऊली अनंत रूपी अनंत वेशी देखील त्याचे बाब रखमा देवीवर कोण मानणे कैसी योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने बजरंग बलींची कृपा आशीर्वाद खंडोबा महाराजांचे कृपा आशीर्वाद आणि कोणीतरी महात्म्यांची समाधी आहे म्हणजे साधू बाबा नाम त्यांचं आपल्या ज्ञात नाही पण आपण साधू बाबा मानतोय हा असं आणि महात्मा आहेत विद्वान महात्मा आहेत समाधी महापुरुषांचा आनंद आशीर्वाद आपला सप्ताह चालू आहे महिला मंडळ पुरुष मंडळ बेटामध्ये सेवा करण्याकरता येणार महिला मंडळाला सुद्धा देखील धन्यवाद सुंदर अशी साऊंड सिस्टीम आमचे तुषार भाऊ शिवा भाऊ दोघांनाही धन्यवाद बेटामध्ये सुद्धा कायम निस्वार्थ प्रमाणे निष्काम भावनेने सेवेमध्ये तत्पर असतात त्यांनाही धन्यवाद दे दोन्ही मृदंगाचार्य महाराज त्यांनाही धन्यवाद गायनाचार्य मंडळी सर्व मंडळीला धन्यवाद आमचे मोहन पाटील असतील रमेश भाऊ असतील बाळाभाऊ असेल सगळी ग्रामस्थ मंडळी सर्वांना धन्यवाद देतो आमच्या सोबत आलेले आमचे मौली भाऊ त्यांनाही धन्यवाद सर्वांना धन्यवाद देऊन झालेली सेवा गुरुवर्य महाराजांच्या चरण कमलावर ठेवून देतो सेवेला पूर्ण विराम महादी कीर्तन आवडून जय विठाल जय विठाल जय विठाल जय जय